काल माझे एक व्यापारी मित्र घाईघाईने माझ्या ऑफिसमध्ये आले. चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता. आवाजामध्ये भीती होती. बसता क्षणी मला म्हणाले, "भाऊ, मला म्युच्युअल फंडवर लगेच लोन मिळेल का?" काय झालं, एवढी कसली घाई? मी अगदी शांतपणे विचारलं. थोडा वेळ ते तसेच बसले आणि मग त्यांनी मला जे कारण सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या 20 वर्षाच्या मुलानं IPL मध्ये सट्टा लावला होता. सुरुवातीला थोडे पैसे तो जिंकला. मग लोभ वाढत गेला. शेवटी प्रचंड लॉस झाला आणि झालेलं नुकसान भरून काढण्याच्या नादात त्यानं मित्रांकडून, ओळखीच्या लोकांकडून, खाजगी सावकारांकडून व्याजानं पैसे घेतले. आता ते लोक पैसे मागत आहेत आणि त्या लोकांना पैसे देण्यासाठी हा माझा मित्र आयुष्यभर जमा केलेल्या गुंतवणुकीवर कर्ज काढायला आला होता. त्या क्षणी माझ्या डोक्यात एक जुनी म्हण चमकून गेली. पूत कपूत तो काहे धनसंचय आणि पूत सपूत तो काहे धनसंचय. मुलगा जर कपूत असेल म्हणजे गैरजबाबदार असेल तर तो आपण आयुष्यभर जमा केलेलं धन क्षणात उधळून टाकेल. आणि जर मुलगा सपूत असेल म्हणजेच कर्तबगार असेल तर तो स्वतःच्या कष्टानं संपत्ती निर्माण करेल. आपण जमा केलेली संपत्तीमध्ये वाढ करेल. मुलांना चांगले संस्कार, शिक्षण, शिस्त देणं हे पालकांचंच कर्तव्य आहे. मुलांना इन्व्हेस्टिंग आणि गॅम्बलिंग मधला फरक समजावून सांगा. त्यांना लहानपणापासून सेव्हिंगची सवय लावा. त्यांच्या नावानं सरळ एखादी SIP सुरू करा. कमी जास्त होत जाणारं व्हॅल्युएशन त्यांना दाखवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना संयम शिकवा. त्या दिवशी माझ्या त्या मित्राला म्युच्युअल फंडवर तात्काळ लोन मिळालं. जाताना तो एक वाक्य बोलून गेला, "मी मुलासाठी फक्त पैसा जमा करण्यापेक्षा त्याला पैसा हाताळण्याची योग्य पद्धत शिकवली असती, आर्थिक शिक्षण दिलं असतं तर कदाचित कदाचित ही वेळच आली नसती." तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या नावानं एखादी SIP सुरू करायची असेल किंवा तुमच्या मुलांना गुंतवणुकीवर काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर इथल्या आपल्या ऑफिसमध्ये एकदा मला भेटायला या. धन्यवाद.